सगळ्यांची देवळं आहे ती, ज्योतिबाचा हे आहे. पण पैलवानचं देवळ जर म्हणशीला तर रेटल्याशिवाय तुम्हाला कुठे भेटणार नाही. खरंच आहे. एका रेटल्यातच त्या मारुती कापूरकरांचं देवळ आहे आणि स्मारक वडील कावले. अरे असं फिरून हे तालीम करून आपलं हे कसं व्हायचं, ते रानातली कामं पडली ती आणखी ती रानात आणि तिथे शौर्या 10 गुंठ होत्या, लय नव्हत्या, 10 एकर 5 एकर 10 गुंठ होते, पण शौर्या मोठ्या होत्या. तिने त्या उपटल्या आणि उपटून बुडक्या सकट उपटून ती तिथे टाकल्या. नमस्कार, मी प्रियांका मदने एक वेगळा विषय घेऊन तुमच्या पुढे आलेला आहे. मी सध्या आहे रेठरे बुद्रुक, तालुका कराड, जिल्हा सातारा या गावामध्ये. प्रत्येक गावामध्ये काहीतरी खास असतं. तसंच या गावामध्ये एक म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला माहित आहे, प्रत्येक गावामध्ये एक वेगळा विषय जो आवडीचा विषय समजला जातो तो म्हणजे कुस्ती क्षेत्र. बऱ्याच गावामध्ये असं असतं की त्या गावामध्ये एकतरी पैलवान किंवा अनेक सारे पैलवान त्या गावामध्ये घडत असतात. तसंच रेठरे बुद्रुक या गावाला एक परंपरेनुसार ह्या गावाला एक कुस्तीचा नाद होता पहिल्यापासून, आजही तो तसाच आहे. आणि खऱ्या अर्थानं या गावामध्येच एक पैलवान जे कैलासवासी मारुतीरावजी कापूरकर यांच्या नावानं म्हणजे ते एक पैलवान होते, त्यांनी अनेक कुस्ती गाजवली आणि त्यांचं एक मंदिर म्हणू शकत नाही आपण, एक त्यांचं स्मारक या ठिकाणी उभारलेलं आहे रेठरे बुद्रुक या गावामध्ये. मी ह्या मंदिराविषयी किंवा या स्मारकाविषयी सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं हे स्मारक आहे, परंतु या ठिकाणी एका मंदिराप्रमाणे पूजा केली जाते. त्याचप्रमाणे गणपतीच्या वेळेस यात्रा सुद्धा या ठिकाणी भरवली जाते. अनेक जण या ठिकाणी येऊन नवस करत असतात, त्यांच्या अनेक इच्छा पूर्ण होत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे कुठली पण चांगली गोष्ट करायची असेल किंवा काहीतरी नवीन वस्तू आपण खरेदी केली तर पहिल्यांदा नारळ याच ठिकाणी फोडला जातो आणि तिथूनच खऱ्या अर्थानं चांगल्या किंवा शुभ कामाला सुरुवात करत असतात. बऱ्याच जणांच्या इच्छा इथं आल्यानंतर पूर्ण झालेल्या पण आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच अनुषंगानं आपण आज याच गावचे एक पैलवान म्हणून ज्यांचं नाव आहे बबन तात्या, त्यांच्याशी बोलणार आहोत. खऱ्या अर्थानं स्मारक म्हणजे असं काही कुणाचं पण स्मारक उभारत नाहीत, काहीतरी कर्तृत्व असतं, काहीतरी त्याच्या पाठीमागं गोष्टी असतात. तेच आपण बोलणार आहोत. बघूया आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक त्यांच्याकडून काय माहिती मिळते ते. चला तर आपल्यासोबत आहेत बबन तात्या. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला, तो तुमच्यापर्यंत आला असेल तर तुम्हाला माहिती असतील. रेठरे बुद्रुक गावचे एक नावाजलेले पैलवान. तात्या नमस्कार. नमस्कार. तात्या, पहिल्यांदा तर रेठरे गावामध्ये जी तालमीची आवड आहे आणि आजही आहे, पहिल्यापासून पण एक परंपरा किंवा नाव आहे रेठरे बुद्रुक गावाचं, त्याविषयी पहिल्यांदा प्रेक्षकांना सांगा. तालमीचा नाद हे आमच्या आजोबापासून होता. आजोबाने मला तालमीत कोल्हापूरला घातलं आणि तिथं ती तालमीचा सराव आम्ही 10-12 वर्ष केला. परंतु गावामध्ये मारुतीरावजी कापूरकर यांचा जे आम्ही म्हणजे जे त्यांना गुरु मानून किंवा दैवत मानून जे आज आम्ही इथं आहे, ते दैवत असं आहे की त्यांची परंपरा जर बघितली तर त्याला 2-3 भाव होते पहिले. शिदू कापूरकर, पुन्हा मारुतीरावजी कापूरकर, आणि ह्या भावामध्ये आज तिसरी पिढी तिची वावरती. तर मारुतीरावजी कापूरकरांच्या पैलवानकीच्या हे त्या वेळेला बरेचसेच पैलवान होते. मी काही माहिती घेतली, ती माहिती अशी आहे मारुतीरावजी कापूरकरांच्या ह्याची, की पूर्वीच एक मैदान भरलं होतं. त्या मैदानाचं तुम्हाला एक हे सांगतो. मारुती कापूरकरांचं हे मैदान पैलवानची कुस्ती आहे 31/10/1924. 1924. हा, ही काय तारीखच त्यावेळेची आहे. शुक्रवार तारीख 31/10/24. त्यावेळेला काले तालुका कराड, काल्यात ती मैदान झालं. त्यावेळेला पहिली कुस्ती गणपती तातोबा कोल्हापूर त्यांची होती. दुसरी कुस्ती अशीच होती. तिसरी, चौथी, 5वी कुस्ती मारुतीरावजी कापूरकर एवढा आहे. 5 नंबरला त्यांची कुस्ती होती. फार मोठे पैलवान. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आता तुम्ही पण सांगितलं की तुम्ही शिष्य आहात, मारुतीरावजी कापूरकर हे तुमचे गुरु आहेत. तर तुम्ही जसं कोल्हापूरला जाऊन तालमीमध्ये प्रशिक्षण घेतलं, तसं यांचं पण प्रशिक्षण कोल्हापूरला झालेलं का? त्यांना बोलवलं होतं शाहू महाराजांनी.
हं. आमच्यातले पांडुरंग कापूरकर म्हणून पांडुरंग कदम म्हणून होते. हं. त्यांना सांगितलं होतं मारुती कापूरकरांना इकडे घेऊन या, त्यांना खुराक पाणी इकडं तिकडं आम्ही सगळे त्यांच्या घरातलं काही द्यायचं नाही, आम्ही त्यांना सांभाळतो. शाहू महाराजांच्या पर्यंत कसं नाव पोहोचलं? काय बघितलेलं शाहू त्याचं महाराज? शाहू महाराजापाशी कुस्ती यांच्या लहान वयात हं. ह्या जी कुस्ती करीत होते त्यांच्या कुस्त्या गावोगावी, आता इथं आपले इथं गाव आहे, त्या गावातलं पैलवान आहे तिचं नाव मी घेतो आता, त्याला मला परवा नाव मी विचारलं होतं कारण बरीचशी माहिती, कारण हं. आमच्या वडिलाचा जन्म नव्हता झाला. बरोबर आहे. मारुती कापूरकरांचा जन्म 1897 साली झाला. हं. कितीला झाला? 1897. 1897 साली झाला आणि 1927ला त्यांचं निधन झालं. म्हणजे साईबाबा जिवंत असताना ते होते. साईबाबा 1912ला देह ठेवला त्यांनी आणि मारुती कापूरकरांनी 1927ला त्यांचं निधन झालं. आता निधन असं झालं की ते सकाळी सर्वसाधारण 9-10च्या वेळेला त्यांना एक त्यावेळेला डॉक्टर बिक्टर नव्हती, डॉक्टरची सोय नव्हती, एवढे डॉक्टर बी नव्हते. आता ट्रस्ट आहे म्हणा, मिरज आहे, त्यावेळेला मिरजेचा दवाखाना सुद्धा इतका माहिती नव्हता आणि माणसाला या जायला कुठं वाहन नव्हतं, काय नव्हतं, वाहनाचा पत्ताच नव्हता. अशा वेळेला त्यांना सकाळी जुलाबाची सुरुवात झाली. त्यावेळेला पटकी, प्लेग, आणखी बरेचसे रोग होते, त्याच्यावर निधन होत नव्हतं. आता निधन होतं इझिली होते आणि त्यावेळेला सकाळी जी लागत झाली ते सर्वसाधारण 5च्या टायमाला त्यांना देवाज्ञा झाली. देवाज्ञा झाल्यानंतर आज जसं निमित्त तेवढंच होतं, फक्त तेवढंच निमित्त होतं, कारण त्यांना दुसरं कुठं आजार नव्हते किंवा काय नव्हतं, काय नाही, तेवढं सकाळी लागत झाली आणि 5च्या टायमाला ते हे झाले. हे आश्चर्यकारकच आहे ना, कारण असं म्हणजे आश्चर्यकारक तुम्हाला सांगतो कसं आहे, त्यांना देवपणात जायचं होतं, देवांच्या ह्याच्यात त्यांना समाविष्ट करून घ्यायचे होते, म्हणून अकाली निधन, ज्याला अकाली निधन म्हणतो, ते मारुती कापूरकर असणे. कारण पण असं काय जास्त दिवस आजारी असणं किंवा नाही, दुसरा एखादा ते हांतुरणावर तरी अजिबात नव्हते, खेळायला चांगले होते म्हणूनच शाहू महाराजांचं त्यांच्यावर लक्ष गेलं की हे पैलवान आपल्याकडे आला पाहिजे, कारण त्यांच्याकडे गणपा पैलवान हे असे पांडू शिराळचे पैलवान होते, ते त्यांच्याकडे होते. आमच्या इथले काळा पांडू म्हणून कदमाचा एक पैलवान होता, ते तिथं होते. त्यांना बी सांगितलं होतं की मारुती कापूरकर गेले, पण हे काय म्हणते, ह्यांना रेत्याचा अभिमान, त्यांनी रेत्र सोडणार नाही म्हणून हे करून सांगितलं पैलवान, आणि मी ही झालं तर इथंच पैलवान होणार अशा जिद्दीखाली ती पैलवान. पूर्वी त्याला खेळायला इथं कोण नव्हतं आणि पूर्वी जी तालीम होती ती दक्षिणेकडे तोंड करून होती. गावाला कधीपासून तालीम आहे? सांगतो की दक्षिणेकडे तोंड करून होते. ते तालीम लई जणांची, बारीक आखाडा ही ती सगळी, मग हे आखाडा झाला पाहिजे म्हणून आमची तर आबासाहेब मोहिते म्हणून शेतकरी आहेत, चांगली शेती करणारे, त्यांनी ती तालीम मोडली, आणखीन इतर गोळा केले सगळे की आपण ही तालीम या पैलवानला बांधून देऊया, म्हणून त्यांनी दक्षिणेचे तोंड करून उत्तरेकडे तोंड करून एक तालीम बांधली. म्हणजे पहिली असणारी बदलून पत्रे, माती बितीची आखाडा जरा मोठा ती बदलली. ते बदलल्यानंतर त्याच वेळेला त्यांची पैलवानकीची मोठ्या हे लहानपणापासून मी सुरू न फुटताना त्यांची जी सुरुवात झाली ती मोठ्या जोडीत, म्हणजे आज अंकाप्पा बुरुड हे अशी मोठी जिची नावं घेतली जातात, पांडू शिराळकरांची त्यांची ढवळ्यांच्या वाड्यात कुस्ती झाली होती. ती कुस्ती दोन्ही बी पैलवान एकमेकाला एकसारखे होते म्हणून ती कुस्ती सोडविण्यात आली, कुणी कुणाला मारलं नाही, सोडवण्यात आली. ती कुस्ती बरोबरीच सोडवली. त्यांना बी ते शिराळकरांना मोठा पैलवान होता, चांगला, आणि शाहू महाराजांचा पैलवान होता. साध्या मारुती कापूरकरांना मारला म्हणून ते नको म्हणून ती कुस्ती सोडवली, त्याचा बी आब राखला आणि ह्यांचा बी आब राखला. पुन्हा नंतर
हं. मारुती कापूरकरांचं नाव जसं व्हायला लागलं हा. तसं बाहेरच्या गावातनी हं. सगळीकडे तिथं. आणि मग मसूरला हं. गणपतीची यात्रा भरते. त्या हा. यात्रेत फड असतो. हा. त्या फडासाठी म्हणून आपली रेतली सगळे पैलवान मारुती कापूरकर, पेमा भोई ही अशी मंडळी गेलेली होती. तिथं काय झालं, तिथं ह्यांच्यावर तिने भांडण काढलं. कोणाबरोबर? ह्या रेतलेतल्या पैलवानाने. हा पैलवानच्या बरोबर. तिथे असं भांडण काढलं की ह्याची तिथं मैदानात कुठं ही जागा बी दिली नाही, त्यांचं नाव बी कुठे हे केलं नाही. त्या झिटपोटी सगळीच पैलवान रागायला आले, पण मारुती कापूरकराला राग आला नव्हता. तो रागाचा मनुष्य नव्हता. सौम्य आणखी सरळ दिशेतनं चालणारा तो मोठा पैलवान होता. गर्व नव्हता, ताकदीचा गर्व नव्हता. आणखीन असं करीत ते इथं आले. नाही म्हटले बाकीचे असतील किंवा सगळे. हा. बाजूच्या माणसागत असतील तसे बाकीचे म्हणजे नाही नाही आपण जत्रा काढायची. त्यांना शांत केलं. अरे बाबा म्हणजे असे भांडून तोंडून हे करत नाही, आपण दुसऱ्याच्या गावात आलोय, तिकडे गेल्यानंतर बघू. मी हिथं आल्यानंतर तिने तालमीत गणपती बसवला. पूर्वी गणपतीची यात्रा ही नव्हती. मारुती कापूरकरांच्यामुळं ही गावातली यात्रा चालू आपला म्हणजे रेठरे गावाला पूर्वी यात्रा नव्हती. नव्हती. त्याला इतिहास आहे ना. हम्म. मग ते गणपतीच्या ह्याच्यातनं यात्रा हे करून मग 3 तालमी यायच्या. एक साळुंकेची तालीम आहे, एक मारुती कापूरकरांची तालीम आहे, आणि एक मोहितेची तालीम उत्तमबाची म्हणून वसंतराव तात्या म्हणून त्यांची तालीम आहे. ती तालीम बंद पडली आणि ते अस्तित्वात आता नाही. 2 तालमी आहेत. त्या 2 तालमीचे एका जागी विचार होतो, आणखीन ते हे होतं. तर यात्रा सुरू झाली. यात्रा सुरू झाली. तर मारुती कापूरकरांच्या अज्ञात लोक मुंबईतनं येऊन, बाहेरून येऊन, आता मी काय नवस बोललो हे मारुती कापूरकरांना आणखीन ते नवस बोलणाराच माहिती. पण हे कळतंय का नवस बोलल्यानं? ते ज्या वेळेला पेढा हातून वाटते ते, आणि पेढ घ्यायला आम्ही बी मंडळी काही वेळेला ते पेढ वाटताना आम्हाला बी ती पेढ द्यायचे. तर आमचं काम झालं ते लोक म्हणायचे. असेच एकदा ते वावरत असताना वडील कावले. अरे असं फिरून हे तालीम करून आपलं हे कसं व्हायचं? ते रानातली कामं पडली ती, आणखी ती रानातली कामं तू करायचं नाही. मग आता गडी लावून तरी आपल्याला ते परवडणार. मग ते पूर्वी कसं होतं, आता करीत नाही ती माणसं. भातातनी ही ती शेवरीचा मोगणा घालायचा पूर्वी, आणि शेवऱ्या 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष अशा ठेवीत होते ती. पुन्हा ती कोदळी काढत होते. ते वडिलांचा तेवढाच दोष धरून ते सकाळच्या पारी आले पैलवान, आणि तिने शेवऱ्या 10 गुंठ होत्या, लय नव्हत्या. 10 एकर 5 एकर 10 गुंठ होते, पण शेवऱ्या मोठ्या होत्या. तिने त्या उपटल्या, आणि उपटून बुडक्या सकट उपटून ती तिथे टाकल्या. टाकल्यावर पण टावेलने हे पासून घरी गेले. तिने काही वडिलांना सांगितलं नाही मी शेवऱ्या उपटून आलोय हे. कारण नाही, त्याला हेच नव्हतं. कारण त्या माणसाला गर्व नव्हता. मनुष्य देवाच्या ह्याच्यातला असल्यामुळं ते मी हे केलं ते आहेत. आणि इकडं तिकडं वडील सहज हे करत, अरे काही शेवड्या कोणी उपटल्या आमच्या. ह्याच्यावरनं ती ही झाली की हा काल तुमचा मुलगा आला, मारुती आला, आणि मारुतीनं ती उपटून गेलं. ती वडिलांनी काय केलं, दुसरा हेल वाळ्याला बघितला. कारण वाल्या शेवड्या होत्या, त्या मध्ये घातल्या. त्याच्यावर पुन्हा त्या दुसरा हेल हे केला, आणि ते शेवड्याला पुन्हा काळी लावून पेटवून दिलं. तसं का केलं तर आता एवढ्या मोठ्या शेवड्या उपटल्या म्हटल्यावर माणसाला जरा हे आहेच की आश्चर्याचं हे, की ते बाबा आपल्या पोराला काय तिचं हे होऊ नये म्हणून तिने त्या वेळेला. आणि कसं किती हे म्हटलं किती गुंठ्यातल्या? 10 गुंठ्यातल्या 10 गुंठ्यातल्या शेवड्या, जुन्या शेवड्या उपटल्या. आणि मग आता कसं आहे तुम्हाला सांगतो, सखूबाईला पांडुरंग दळायला येत होता म्हणते. आता आम्ही तरी बघायला गेलो का कोणतरी, पण म्हणते का नाही सखूबाईला इटलीचा दळायचा. तसं परमिशन येऊन जर ह्यांच्या शेवऱ्या उपटल्या तर आपण काय सांगायचं की वडिलांनी त्यांना सांगितले ही गोष्ट खरी आहे, तर त्यांच्या सगळं परमिशन होता हे कोणाला माहित आहे का? परमिशनाची ताकद आहे त्यांची.
त्या ताकदीच्या ह्याच्यावर त्यांनी ते हे करून टाकलं. आणि मग आश्चर्य सगळीकडे नाव झालं की बाबा मारुती कापूरकर कोणतरी रेट्यात आहे, मारुती कापूरकर आहे. मग लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या तोंडात पुन्हा हे स्मारक झालं. आता तुम्हाला दुसरं सांगतो, तुम्ही व्हिडिओ त्या ह्याचा काढलाय, पण त्याच्या पूर्वी मला आबासाहेब मोहिते यांनी बोलवून घेतलं. मग मी गेलो. मला म्हटले विलासला बोलवून. विलास म्हणजे त्यांचा पुतण्या मारुती कापूर. आम्ही दोघे बी गेलो आणि पुन्हा त्यांनी सांगितलं आपल्याला मारुती कापूरकरांचे सावली करायची. त्यावेळेला उन्हात होती समाधी ती. हा, पहिली समाधी उन्हात होती, त्याला दोन्ही बाजूने चारी बाजूने पट्ट्या होत्या. मग ती समाधी करायची म्हटल्यावर त्याने आमचे ते भीमा पवार म्हणून ड्रायव्हर आहे, ते 5212 म्हणून मर्सिडीज गाडी लांबडीच्या लांबडी दिल्यानं आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावर गेलो. आणि ती गाडी इथनं 9-10 आज पडलेली होती दोंडे. तिथे खाली जी आहे ती मोठी दोंडे, ते आम्ही ह्याच्यावरनं आणलेली होती, ज्योतिबाच्या डोंगरावरनं. त्यांना सावली करण्यासाठी. सावली केली का तर केली. त्याला वाटेगावची गवंडी आणून त्याला दगडामध्ये ते शिशे घालून हे करून पडून म्हणून मजबूत होते. परंतु माणसाचं एक पुढं काय पुढं काय पुढं काय सारखं त्याचं ध्यानच असतं. पुन्हा आणखी स्मारक करायचं म्हणून त्याचं हे करून मंडप घालायचं ठरलं. सावली करायची म्हणजे आत तुम्ही गेले, त्या गाभाऱ्याच्या आत गेल्यानंतर बाहेरचा जो मंडप आहे हा, तो बी आनंदराव पाटील म्हणून आमदार होते. आणि त्यावेळेला ते पृथ्वीराज चव्हाणच्या सान्निध्यात होते. मदन दादाला सांगून सगळ्या कापूरकरांच्या पोरांनी आम्ही ही ते सगळे की कापूरकर तालमीच्या ह्याला समाधीपाशी मंडप काढले. मग त्या आनंदराव नानांनी त्यावेळेला 10 लाख रुपये दिले आणि ते मंडप त्यावेळेला गाठला. मंडप घातल्यानंतर मग ते गणपती वाजवत आला की त्याच्या आधी बाहेर मोकळी ठेवायचे. आणखीन तिथं ते हे करून घ्यायचे. तर मारुती कापूरकरांचं नाव हे होताना महाराष्ट्रात सगळ्यांची देवळं आहे ती. ज्योतिबाचा हे आहे, पण पैलवानचं देवळ जर म्हणशीला तर रेट्याशिवाय तुम्हाला कुठे भेटणार नाही. एका रेट्यातच त्या मारुती कापूरकरांचं देवळ आहे. आणि स्मारक बी म्हणूया आणि आज देवळ बी म्हणूया आणि देव म्हणून तिथे ते वावर. तिथे तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे ध्यानात येईल तशी. आमच्या इथं गणपतीला तमाशा भरतो यात्रेत. बरेचसे तमाशे होऊन गेली, ती सगळं हे होतं. जयवंतराव सावळकर म्हणून तमाशा चांगलं हे, आणि अगदी तो शुल्लक बाबतीतला तमाशा असा तुकाराम खेडकर हे ह्याच्यातल्या असल्या ह्याच्यातला नव्हता. तर तो काहीतरी बोललेला होता. आणि 1 वर्ष आमच्या मंडळाने कशाबद्दल, गणपतीची यात्रेबद्दल, म्हणजे मारुती कापूरकरांच्या तालमीच्या ह्याच्यातच सांगतोय तुम्हाला की मारुती कापूरकरांवर श्रद्धा असणारे आमचे सरपंच आबा म्हणून होते, गणपतराव सकाराम पवार. ते 35 वर्ष सरपंच होते. 35 वर्ष सरपंच होते. आणि 35 वर्षे हे सगळा मेळावा घेऊन कापूरकरांच्यातली माणसं काय हिकडली तिकडली म्हणून ते गावातनं फिरून पट्टी मागून हे करून, पट्टी मागायच्या अगोदरच माणसं आणून देत होती. हे बाबा माझी कापूरकर तालमीला एवढी पट्टी बिनमागता देत होती. तर 35 वर्षे त्या माणसाने झटून हे करून पुन्हा ती पहिली पिढी त्यावेळेची झाली, दुसरी आता तिसरी पिढी वावरती यात्रेला. गणपा सरपंच असताना तिने त्या गोष्टीचं सगळं कापूरकर तालमीवर सगळ्या ह्याच्यावर त्याचं लक्ष होतं. आणि कापूरकरांच्या ह्याच्यावर बऱ्याचशाच माणसाचं, बाहेरच्या माणसांचं ह्याचं लक्ष असायचं की कापूरकर होते कसले. त्याचं अज्ञात असं झालं, कापूरकरांचं 30 वर्षातच त्यांचं आयुष्यमान. आणि तमाशाच काय तुम्ही सांगितलं सर, ते तमाशाचं सांगायचं. आणि मग ते तमाशात त्या माणसाचं ठरवलं नाही जवळ करायला. मग तो म्हटला काय जरी झालं, तो पुन्हा आला दुसरं तमाशा. म्हटला मी इथं येऊन नवस बोललेलं आहे, मला ह्या तालमीत मी फुकट जर वर्षाला मी मरोईपर्यंत तिथं फुकट तमाशा करणार.
मग फुकट कोणतरी त्याला कोणतरी काहीतरी देणारच. गणपाबा त्याला पुन्हा हौसाने पैसे द्यायला लागले. तर तमाशा करणार म्हटल्यावर त्याला आला, त्याने तमाशा केला आणि काय बोलला असेल काय, पण आज त्याचा तमाशा ह्या सगळ्या तमाशगीरा परत त्याचा तमाशा फेमस झाला, केंद्रावर गेला. हम्म. आणि म्हणजे अशी माणसं अज्ञात बोलत होती, नवस अज्ञात करत होती आणि ती पावत होती ती. कारण कसं आहे, आता पावत होते तर आम्ही बी त्याचा अनुभव घेतला की बाबा एखादं काम झालं तर ते थोड्या भाव. आणि पूर्वी एक होतं, आता आम्ही ऐकून माहित आहे, हम्म, हम्म. पूर्वी हम्म. दवाखान्यात इतकी सोय नव्हती. हा. गरोदर बाई जर अडली असेल हम्म, हम्म, हम्म. तर त्याचं किस्ताक एक होतं घरात. अजून हा, ते किस्ताकाचं भिजवून जर पाणी पिळलं तर ती बाई मोकळी होत होती. ही ऐकून आम्हाला माहित आहे, आम्ही काही बघायला गेलेलो नाही, पण हे जुन्या माणसाकडून आम्ही हे ऐकलेलं आहे ह्या गोष्टी. म्हणजे हे देवाचे कसं आहे, देव पण होताना लग्न होतं, परंतु हे सगळ्यांचीच लग्न. देव झाले का? नाही झाले. हा एकटाच देव झाला. कसा देव झाला? ज्ञानेश्वर माऊलीच्या आई वडिलांनी आत्महत्या केली. ज्ञानेश्वर माऊलीच तुम्ही व्याख्यान घेताय, प्रत्येकाकडे चालू असतंय. आई वडिलाच होतंय का? नाही. देव पण हे अज्ञात असल्यावरच होतं आणि कमी वयातच होतं. म्हणून कापूरकर हे देव होऊन इथं हे झाले. आणि सांगायचं म्हणजे गणपतराव सखाराम पवार हे त्यांची भक्ती होती त्यांच्यावर. पुन्हा त्यांच्याबरोबर वसंतराव घोटके, भास्कर पवार हे अशी काही अनेक काही मंडळी. मंडळी, बरीचशी मंडळी कापूरकरांच्यातले हे होते. कापूरकरांच्या घराच्यात त्यांच्या ह्याच्यात बी त्यांच्या चुलत्याने बी पैलवान करायचं म्हणून त्याचा एक धाकटा पोरगा होता आनंदा म्हणून. हम्म. त्याला तिने प्रयत्न केला पैलवान. थोडे दिवस ते गेले, परंतु ते नशिबात नसतं म्हणतो का नाही आपण. बरोबर. आणि आवड पण आवड त्या घराला होती, हा, पण परंतु हे नाही, नशिबात नाही. नशिबात नशिबात नाही. असावं लागतं. आता काल तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यातनं तुम्ही आला असाल की बाबा कापूरकर घ्यायचे, पण आपल्याला पूर्वी माहिती असल्याशिवाय सांगायचं काय? हो, ते राहतेच. माहिती असल्याशिवाय. आणि लबाड तरी अजिबात काही सांगू नये माणसाला. हम्म. माहिती नसली तर लबाड तरी सांगू नये. पण ह्या माहिती हे ते घेतलेलं आहे. हे बघा, आता ही तारीख हो, बघा आहे इथं, सगळं. होय. हे 31/10/1924 ची. हे तिकीट किती आहे बघा. तिकीटाचे दर खुर्ची 3 रुपये, हम्म. बाक 2 रुपये आणि पीठ खाली 1 रुपयाला, खाली 1 रुपये तिकीट आहे बघा. हे जे सगळं आहे, हे सगळं पुराव्यानिशी आहे. ती त्यावेळची ही आहे. बरोबर आहे. हा, 1901. आणि तात्या, अजून एक आम्ही ऐकलंय म्हणजे अशाच गावामध्ये बोलताना की गोफण मिठी, म्हणजे कुस्तीमध्ये अनेक डाव असतात ना, हा. तर ते गोफण मिठीने पण त्यांनी त्या डावाने पण अनेक दुसरे पैलवान असणार समोरचे त्यांना चितपट केली. त्याच्याविषयी काय? ते गोपन मिट्टी असे त्याला तुम्ही गोपन मिट्टी म्हणताय, हम्म. पण त्याला दुसरे एक नाव आहे. त्याला लोंगी घालायची म्हणायची. हा. ते ते कमरत अशी तिटी मारून हा. ते हे करून घ्यायची आणि पुन्हा हात धरून उलट करून घ्यायची. त्या ह्याला त्याला गोपन मिट्टी म्हणायची. हाय, तुम्ही म्हणताय कसं आहे, वेगवेगळे विचार, डाव. वेगवेगळे डाव आहे, ती वेगवेगळे आणि तिची ताकद होती, त्याचा अंदाज नव्हता किती होत. हा. त्या आता शेवऱ्या उपडल्या म्हटल्यावर माणसाचं काय करेल तो मनुष्य. म्हणजे बरोबर. ताकदीचा अंदाज नाही ना ज्या माणसानं. दैवी शक्तीच हा, म्हणायची तुम्ही नाही नाही, म्हणाल्याप्रमाणे. दैवी शक्ती होतीच. कारण दैवशक्ती असल्याशिवाय ह्या गोष्टी घडतच नाही. त्या आणखीन त्यांच्याजोगं सांगण्याजोगं बरंच आहे, परंतु बरीच आज किती वर्ष झाली मारुती कापूरकर साईबाबा त्यावेळेला होते. 1912ला साईबाबांनी ध्येय ठेवला आणि 1927ला मारुती कापूरकर अचानक ते निघून गेले ह्याच्यातनं. त्यांना जुलाबन हे ती 101 वर्ष झाली की बघा की. 100 वर्ष. उद्या होतील आता. 27 तारखेला 27 बरोबर 100 पूर्ण होतील. 100 पूर्ण होईल. म्हणजे तात्याने सांगितल्याप्रमाणे एक या गावामध्ये एक दैवी शक्ती घेऊन जन्माला आलेले म्हणजे कैलासवासी मारुतीरावजी कापूरकर. कापूरकर. आणि आजही त्यांचे आस्थेने पूजा केली जाते. आणि तात्याने म्हटल्याप्रमाणे जे नवस केले जातात त्या नवसांची म्हणजे पूर्तता होते किंवा होते त्यातून होते. नवस पूर्ण आज्ञात होतात. तुम्ही बोला, आज्ञात जरी बोलला तरी ती होऊन जाते. कारण
ते काही सांगून कोण बोलत नाही. नवस केलेलं कुठलं कुणाचं कसं काय आहे आपल्याला तरी ठाऊक आहे का काय बोललेलं. पण झालेला अज्ञात समज आहे. मध्ये बोलल्यानंतर हम्म. ते होऊन जाते. असे बरेचसे मुंबईत येऊन लोक हे करतील, म्हणजे कर्नाटक मध्ये येऊन येतील. पण ते ह्याचे जे त्या संबंधातले कोणाला त्यांचे ते येतात आणि ते हे करून जातात. 5-5 नारळाचं तोरण कोण काय काय काही ठिकाणी इच्छापूर्ती झाली. खरंच तात्यांनी खूप चांगली माहिती दिली. खऱ्या अर्थानं बबन तात्या रेठरे गावचे आहेत. अनेकांच्याकडून आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी त्यांनी ऐकल्या आणि त्याच त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवल्या. आणि ते म्हणतायत त्याप्रमाणे अनेक मंदिरं तुम्ही पाहिली असतील, परंतु एखाद्या पैलवानाचं स्मारक एखाद्या मंदिराप्रमाणे जिथं नवस बोलले जातात, पूजा केली जाते, यात्रेची खऱ्या अर्थानं पद्धत त्यांनी सुरू केली आणि आजही तशा पद्धतीने सुरू आहे. अशा प्रकारचं मंदिर याच रेठरे बुद्रुक गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, जसं तात्याने आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर खरंच खूप छान माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा तात्याने प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या, आपल्या प्रेक्षकांच्या पर्यंत ही माहिती पोहोचवली. त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे नमस्कार मनापासून नमस्कार नमस्कार. आभारी आहे. हो, हो. आता तुमच्याविषयी